पूर्वी कसं होतं माहिती आहे का, आपल्या पक्षात आला तर घेतला जायचा, हे बळच आणतात दादागिरीनं. म्हणजे हे कुठं प्रचाराला नाही, यासाठी हेच हल्ला घडून आणू नये, ते गोळी आणली म्हणले कोणाला, हेनेच करायला लावू नये आणि यांनीच म्हणून मग चल प्रचाराला आमच्या. हे लय नमुने येते, यांना नीट करायचं असलं ना सामान्य जनतेला एकत्र यावं लागलं. हे काय यांचा भरोसा नाही. हे आता एक लागलाय कामाला, काल नांदेडला आलता नाही कोणतरी हिरो, आता अभिनेता का काय कोण म्हणून आलता ना तिकडं, आज मग असं करून अर्धी मराठी आणतंय. याला बाहेर काढायचं असतं, मी कोण आता होता त्याला म्हणलं असतं हा ना एखादी गोळी एडी वाकडी हाणली गोळी, ते पळत आहे उद्यापासून, बघा पळत की नाही. आता ही शाळा आहे, ते अजित पवारांसारखं. आठवड्याभरापूर्वी मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदेंनी सुद्धा भेट घेतली होती सलमान खानची आणि त्यानंतर आज गोळीबार झाला. नाही तसले सूत्र नाही जोडता यायचे मला, मग माझ्या गाड्यात टाका काहीतरी तुम्ही एखादा शब्द, मला ते 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 सूत्र नाही कळायचे मला. पण मला एवढं माहिती की ते काहीतरी कामाला लावतात. ते नाही का भोपाळला मोदी साहेब म्हणले होते 70,000 कोटीचा घोटाळा राहील, काढीन मी बाहेर. ते आज दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री झाले. तसं कोणी नाही आलं की आळू डवची देत खालून की तू असं कर. मला तेच केलं ना, तू 10% मान्य कर किंवा अमुक कर, तर मग नाही तुला मध्ये टाकू. म्हणलं तू मध्ये टाक, मी तयार आहे मध्ये जायला. कारण माझी एवढी बलाढ्य जाते, यांना झोप बी नाही येऊन द्यायचे. मराठ्याचा 6 कोटीचा आग्या मोळ जर मागा लागला ना, यांना समुद्राच्या पलीकडे राहायला जावं लागेल. एवढं सोपं नाही. आता हे कोणाला तरी, पण हे बदलावं लागणार आहे जनतेला. सुखी जर जनता करायची असेल तर जनतेला हे बदलावं लागणार आहे. कारण राजकारण का माझा मार्ग नाही किंवा मला काय मुख्यमंत्री व्हायचं नाही म्हणून मी बोंबलतोय. सत्य सांगतो, जर सुखी सगळ्यांना राहायचं असेल ना, यांचा टांगा पलटी करायला शिवाय पर्याय नाही लोकांना.